एक फक्त सूचना, पंखे जर हे बंद करता आले, गरम नाही होणार, मी बोलण्यात तुम्हाला गुंतवेल. म्हणजे तुमच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये हा जो पंख्याचा आवाज आहे तो थोडासा हे होईल. आणि दरवाजे जे बंद करता येणं शक्य असलं तर तेवढी आपली एकरूपता साधली जाईल, एवढी विनंती. आवाज माझा शेवटपर्यंत येतोय? शेवटपर्यंत. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय, एका देशाचे अर्थमंत्री सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह चाललेले असतात. दिवसभराचा कार्यक्रम अगदी मिनिट टू मिनिट ठरलेला असतो, पण तरी सुद्धा एके ठिकाणी अर्थमंत्र्यांची गाडी अचानक थांबते. सुरक्षा रक्षकांची थोडी धावपळ होते. गाडी का थांबली? कारण हे तर कुठे दौऱ्यात नव्हतं. ते गाडीतनं अर्थमंत्री खाली उतरतात, समोरच्या बोळातनं चालायला लागतात. सुरक्षा रक्षकाच्या कानात काहीतरी सांगतात, तो पुढे धावत जातो. बोळ पार केल्यानंतर ते अर्थमंत्री जिथून चाललेले असतात तो सुरक्षा रक्षक पुढे जातो आणि तिथे एक अगदी साधं घर असतं. साधं. त्या घराच्या अंगणामध्ये 75-80 वर्षाचे एक गृहस्थ बसलेले असतात. त्यांना जाऊन हा सुरक्षा रक्षक सांगतो की अर्थमंत्री तुम्हाला भेटायला येतात. त्या आजोबांना काही कळेना, मी सामान्य माणूस आहे, माझं घर साधं आहे आणि माझ्याकडे देशाचे अर्थमंत्री येतात. अर्थमंत्री जातात आणि त्यांच्या पायाला वाकून नमस्कार करतात. त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ते विचारतात की तुम्ही अर्थमंत्री आहात, माझ्यासारख्या साध्या माणसाच्या पुढे तुम्ही का झुकताय? तेव्हा ते अर्थमंत्री उत्तर देतात, गुरुजी, तुम्ही मला ओळखलं नाहीत. मी तुमचा लाडका चिंतामणी. तुम्हाला आठवतं का? याच बोळातून मी यायचो. कितीतरी वेळा रात्री मी तुमच्या घरी आलोय. मला ज्या ज्या शंका आहेत त्या मी विचारल्या, पण तुम्ही इतक्या प्रेमानं त्याचं निरसन केलंय. मध्यंतरीच्या कालावधीत तुमची माझी भेट नाही झाली, पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जे संस्कार केलेत, तुम्ही जी शिकवण दिलीत, त्या उमलत्या वयामध्ये मला जो आकार दिलात ना, त्या संस्काराची शिदोरी आणि त्याची पावती म्हणूनच मी देशाचा अर्थमंत्री झालोय. गुरुजी, तुम्ही मला ओळखलं नाहीत, मी तुमचा लाडका चिंतामणी. मंडळी, हे उदाहरण आहे भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख, डॉक्टर CD देशमुख यांच्या आयुष्यात. मी ते अशासाठी सांगितलं की तुम्ही कोणत्याही उच्च पदावर पोहोचा, तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल, तुम्ही देशाचे राष्ट्रपती असाल, पण आई वडिलांनंतर जर तुम्ही कोणापुढे वाकत असाल, झुकत असाल, वंदन करत असाल, तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक. आणि अशा वंदनीय शिक्षकांसमोर मी बोलतोय. आणि व्यासपीठावर कोण आहे? व्यासपीठावर कोण आहे की ज्यांनी कर्मवीर भाऊराव अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये, की ज्या अण्णांचं लौकिकार्थानं शिक्षण बघायचं गेलं तर 6वी नापास असं असलेला माणूस आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी करतो. आणि कोणत्या तत्वाला धरून? की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कॉलेज पासून बाहेर हटवायची वेळ किंवा प्रलोभन समोर येतं, तेव्हा ठणकावून सांगतात तेच कर्मवीर की एक वेळ गरज पडली, वेळ आली तर माझ्या वडिलांचं नाव बदलेल, पण शिवरायांचं नाव बदलणार नाही. अशा शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका या योजनेमध्ये परिस्थितीचा अनुभव घेतलेला एक माणूस शिक्षक होतो. आणि शिक्षक होऊन सुद्धा माणसाला किती मोठं होता येऊ शकतं,
किती मोठा होता येऊ शकतं की पृथ्वी गोल आहे त्याप्रमाणे ज्या रयत शिक्षण संस्थेकडून, ज्या रयतेकडनं जे घेतलेले आहेत संस्कार, शिस्त, जे काही सगळं तिथनं मिळालंय तेच परत दिलं पाहिजे. म्हणून त्याच संस्थेला कोट्यावधी रुपयांची मदत की ज्या शिक्षण संस्थेमध्ये पैसा आपल्याला पैसे चरितार्थासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पाहिजेत, ज्या मुलानं कमवाणी शिकामध्ये काम केलं त्याच मुलाचं नाव त्याच साताऱ्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर या नावानं जेव्हा एखादी वास्तू उभी राहते तेव्हा तो तुम्हाला हे सांगण्याचं कारण काय, ते व्यासपीठावर बसलेत म्हणून त्यांचं कौतुक नाही, तर एक शिक्षक किती मोठा होऊ शकतो. दानाच्या बाबतीत सुद्धा आमच्या खानदेशातल्या बहिणाई म्हणतात की दानासाठी आखडले त्याले हात म्हणू नये. मी तुम्हाला कोट्यावधी रुपये फक्त का म्हटलंय, कारण 1-2 ठिकाणी मी त्यांच्यावर लेख लिहिला होता आणि 1-2 ठिकाणी बोलताना मी कोट्यावधी मधला आकडा सांगितला होता. त्याच्यानंतर मला काही जणांचे फोन आले आणि तेव्हा मला कळलं की मी जे सांगितलंय त्याच्यापेक्षाही आकडा जास्त आहे आणि तो वाढतोय. त्यामुळे आज मला ती खात्री नाहीये की मी जो आकडा सांगेल तो बरोबर असेल का, कारण त्याच्याही पलीकडे गुप्तपणे केलेलं दान कितीही असेल. आणि असा माणूस व्यासपीठावर बसलाय. शिक्षकांना काय लक्षात ठेवावं की मैत्री कशी जोपासावी. आमचे YT देशमुख साहेब आहेत, बालपणाचे मित्र. आपण किती मोठे झालो तरी जी गाडी मैत्री असते ना, सख्खी मैत्री असते ना, ती अशी असते बरं का. तिथे तुमचं पैसा काम करत नाही, सत्ता काम करत नाही. हे मी तुम्हाला काय सांगतोय, आम्हाला सिलेबसच्या पलीकडे जाऊन आमच्या मुलांमध्ये, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार रुजवायचे. ही आमची संस्कृती आहे. मगाशी तुम्ही बोललात खाताना की आम्ही हातानं खातोय, ही आमची संस्कृती आहे. ही संस्कृती रुजवणं हे सुद्धा सिलेबसच्या पलीकडचं असलेलं शिक्षकाचं काम आहे ना. हे कोणाचं काम आहे आणि किती मोठीच. बरं मी हे असं तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणून बोलत नाहीये बरं का. मी जरी माझं शिक्षण इंजिनिअरिंग मधलं झालं असलं तरी सुद्धा मी त्यात रमलो नाही. 6 महिन्यात कंपनी बंद पडली, मला खूप आनंद झाला. लोकांना नोकरी लागली की आनंद होतो, मला कंपनी बंद पडल्यावर आनंद झाला. आणि क्लासेस सुरू केले. गेली 25 वर्ष मी सुद्धा शिक्षक म्हणून काम केलंय. त्यामुळे मी जे बोलणार आहे ते त्याच अनुभवातून जे काही चिंतन मला वाटतंय ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे बघा. ते वाक्य तुम्हाला सुंदर माहिती असेल की एक इंजिनियर चुकला तर काय होईल, एक पूल पडेल फार तर. एखादा डॉक्टर चुकला तर काय होईल, एखादा पेशंट दगावेल. पण एक शिक्षक चुकला ना, एक, तर ती अख्खी पिढी बर्बाद होईल. शिक्षकाला चुकायला संधी नाही. शिक्षकाने चुकायचं नसतं हे किमान मनात तरी ठेवलं पाहिजे, किंवा चुकलेलं सुधारायचं हे तरी किमान मनात ठेवलं पाहिजे. कारण आपल्या भारताला इतकी मोठी परंपरा आहे. म्हणजे एकलव्यानं अंगठा देणं गुरुनं सांगितलंय म्हणून, किंवा त्या कर्णानं आपले गुरु उठायला नकोत म्हणून त्या असलेल्या कीटकाचा मांडी फोडण्याचा त्रास सहन करणं ही कितीतरी मोठी परंपरा आहे. पण थोडं आता या 15-20 वर्षाच्या कालावधीत वाईट वाटतं बरं का. असं कुठेतरी मनातून वाटायला लागतं, शिक्षकाबद्दलचा आदर भारतात तरी कमी व्हायला नकोय. पण तो होतोय का, आणि होत असेल तर त्याला नक्की कोण जबाबदार आहे. कारण ना, हा आदर अगदी ढासळला नाही पण कमी होतोय. ही आपल्या भारताला धोक्याची घंटा आहे. मध्ये एकदा मी व्हॉट्सअपवर वाचलं होतं, तुम्हीही वाचलं असेल. डॉक्टर लक्ष्मण देशपांडेंचं उदाहरण होतं बघा. ते जर्मनला नाटकाच्या प्रयोगासाठी गेलेले असतात. एका शहरातून ते दुसऱ्या शहरात चाललेले असतात. त्यांचा पासपोर्ट कुठेतरी सापडत नसतो आणि त्या विमानतळावरचे अधिकारी अडून बसतात की पासपोर्ट असल्याशिवाय तुम्हाला पुढे सोडता येणार नाही. ते विनंती करतात, अहो आमचं नाटक आहे, प्रसिद्ध नाटक आहे, आमचा पासपोर्ट आत्ता सापडत नाहीये.
तर शेवटी ते अधिकारी म्हणतात की तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल की तुम्ही हे जे बोलता ते सत्य आहे. ते म्हणे चालेल. त्या फॉर्मवर एक कॉलम असतो, व्यवसाय, तुमचं प्रोफेशन कोणतं, व्यवसाय कोणता. ते त्या कॉलम मध्ये टीचर, शिक्षक असं लिहितात. आणि तो फॉर्म जेव्हा तिथले अधिकारी वाचतात, ते विमानतळावरच्या त्या अधिकाऱ्यांना जेव्हा कळतं की अरे हे शिक्षक आहेत, तेव्हा सगळे अधिकारी उठून उभे राहतात आणि त्यांचा जो प्रमुख असतो तो पुढे येऊन माफी मागतो, नमस्कार करतो आणि म्हणतो आम्हाला माफ करा, आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही शिक्षक आहात. दिलगिरी व्यक्त करतो. आणि तो अधिकारी त्या लक्ष्मण देशपांडेंना सांगतो की आमच्या देशामध्ये जर्मन माणूस 2च गोष्टींवर हृदयातनं, अंतरातनं विश्वास ठेवतो. एक गोष्ट म्हणजे गॉड, देव, आणि दुसरा म्हणजे शिक्षक, टीचर. हा मनाला सुखावणारा अनुभव घेऊन लक्ष्मण देशपांडे भारतात येतात. आणि इथे आल्यावर इथल्या विमानतळावर सामान तपासलं जात असतं. सामान तपासताना थोडा वेळ लागत असतो. लक्ष्मण देशपांडेंना जर्मनचा अनुभव असतो म्हणून ते इथं प्रयोग करून बघतात आणि सांगतात त्या तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना मी शिक्षक आहे. हे ऐकल्यावर तो अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला म्हणतो अरे हा साधा शिक्षक आहे, याच्या बॅगेमध्ये काय असणार आहे, सोडून दे याला. ते घरी येतात. घरी आल्यानंतर जर्मनच्या विमानतळावरून पत्र आलेलं असतं दिलगिरी व्यक्त करण्याचं की आमच्यामुळे तुम्हाला त्या दिवशी विमानतळावर त्रास झाला. हे उदाहरण मी गंमत म्हणून नाही सांगितलं. हे उदाहरण आपल्याला धोक्याची घंटा आहे की किमान संस्कृतीचा वारसा असणाऱ्या, गुरु शिष्य परंपरा असणाऱ्या भारतामध्ये तरी शिक्षकाचं आदराचं स्थान कमी होता कामा नये. त्याचं कारण का माहितीये? तुम्ही विचार करून बघा, हे सत्य आहे. आज समजा सगळ्या क्षेत्रात अनागोंदी माजली. शिक्षक, डॉक्टर, राजकारणी, सांस्कृतिक नट, क्रिकेटर, कुणी कलाकार, काहीही धरू आपण. सगळ्या क्षेत्रामध्ये समजा अनागोंदी माजले, आपण अस्वस्थ होत की वाईट वातावरण आहे. तुम्ही अशी फक्त कल्पना करून बघा. देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि देवानं असं तुम्हाला विचारलं की एकाच क्षेत्रातल्या ज्या व्यक्ती आहेत, मी असं वरदान देतो की त्या क्षेत्रातल्या व्यक्ती अत्यंतिक चांगल्या पद्धतीनं काम करतील, प्रामाणिक पद्धतीनं काम करतील आणि अख्खी सगळी क्षेत्र छान होतील. तर तुम्हाला माहितीये ते वरदान मागायची वेळ आली तर तुम्ही जर असं म्हणालात की बुवा मी लेखक आहे, मला मोठं होऊ दे, मी नट आहे, माझी क्षेत्र, त्या क्षेत्रापुरतं ते सुधारलं जाईल. पण एकच शिक्षक असा आहे की शैक्षणिक क्षेत्र आणि शिक्षकाला जर असं वरदान मिळालं की तो अतिशय उत्तम पद्धतीनं शिकवेल आणि जिथे शिकवेल तिथलं छान उभं करेल, तर तुम्हाला सांगतो काही वर्षांनी सगळी क्षेत्र स्वच्छ होऊन जातील. कारण कोणत्याही क्षेत्रातला जाणारा माणूस कोणत्या तरी शिक्षकाच्या हाताकडून शिकून गेलेलाच पुढे असतो. त्यामुळे या एकाच क्षेत्रावर आशा. मला असं कायम वाटतं, मी तुम्हाला आता सांगताना अजिबात व्याख्यान म्हणून सांगणार नाही. तुमच्याकडनं फार मोठी अपेक्षा बाळगावी, आपण ज्याला काय म्हणतो आदर्शाची, म्हणजे खूप उदात्त तत्व की जी आम्हाला आचरणात आणता येणार नाही, असलं अजिबात काही सांगणार नाही. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगेन. कुसुमाग्रजांची एक कविता तुम्हाला माहितीये का? बघा, पूर्वी इयत्ता 9वीला, फार पूर्वीच्या कविता आणि धडे इतके अप्रतिम असायचे ना की आजही आमच्या त्या कविता पाठ आहेत. 9वीला कुसुमाग्रजांची मागच्या सिलेबसला कणा नावाची कविता होती. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती आठवत असेल. अगदी अख्खी सांगावी अशी आहे. म्हणजे त्या कवितेचा सार काय? मुलाच्या घरी पूर आलेला आहे आणि तो मुलगा शिक्षकांकडे येतो. मी अख्खी कविता सांगतो, समजण्यासारखी आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला
नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी हो, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. मंडळी, हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर त्या शिक्षकांना वाटतं हा मदत मागण्यासाठी आपल्याकडे आलाय. कुसुमाग्रज पुढे म्हणतात, खिशाकडे हात जाताच शिक्षकांचा, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. आणि शेवटच्या 2 ओळी तर हृदयात कोरून ठेवाव्या अशा आहेत. मोडून पडला संसार तरी, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. म्हणजे मला असं खूप आतून वाटतं, आपण आपल्या 30-35 वर्षाच्या सेवेमध्ये हजारो विद्यार्थी आपल्याकडून शिकून जातील, डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, त्यांच्या त्यांच्या बुद्धीनं ते होतील. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय, माझी एवढीच अपेक्षा आहे, आपण आपल्या आयुष्यात किमान एक बरं एक जरी विद्यार्थी असा तयार केला की त्याच्या आयुष्याच्या संकटाच्या काळामध्ये त्याला आपली आठवण व्हावी आणि असं वाटावं की फक्त आपला हात त्याच्या पाठीवर पडला तर त्याला लढण्याचं बळ येईल, असं किमान एक विद्यार्थ्याला जरी वाटलं तरी तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. त्यासाठी सरकारी फाईल बनवण्याची गरज नाही, वशिल्याचीही गरज नाही. तो तुमच्या हृदयाला दिलेला सर्वोत्तम असा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल. पण हे एका दिवसात नाही होणार. त्यासाठी शिक्षकाला सिलेबसच्या पलीकडेही जाऊन शिकवावं लागेल. त्याला विद्यार्थ्याच्या आत्म्याशी एकरूप व्हावं लागेल. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याची घरची परिस्थिती काय आहे, तो दुःखात कधी असतो, आनंदात कधी असतो, हे सिलेबसच्या पलीकडे जाऊनही समजून घ्यावं लागेल. त्याशिवाय श्रद्धा बसणार नाही आणि त्याशिवाय त्या हातांमध्ये आशीर्वादाची ताकदही येणार नाही. तुम्ही आत्ता आठवून बघा बरं, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, माझ्या वयाचे जे आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, बालवाडीपासून आपल्याला शिक्षक सुरू होतात. आमच्या वेळेस बालवाडी होती. बालवाडीचे शिक्षक, प्राथमिक शाळेचे, जिल्हा परिषदेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक, 11वी-12वीचे शिक्षक, कॉलेजचे शिक्षक, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याचे शिक्षक, कितीतरी शिक्षकांनी आपल्याला शिकवलं. त्या सगळ्यांनी त्यांचा सिलेबस पूर्ण केला. आज तुम्हाला विचारलं, कोणते शिक्षक तुम्हाला आठवतात जे तुमच्या हृदयाच्या जवळ आहेत? सिलेबस पूर्ण करणारे आठवतात का? नाही. जे आठवतात ना, किंवा मी आता बोलत असताना तुमच्या मनात, डोक्यात तुमच्या शिक्षकांची प्रतिमा उभी राहिली असेल, आठवून बघा बरं. त्या शिक्षकाशी तुमचं काहीतरी इथनं नातं जोडलं गेलं असेल, ते शिक्षक तुम्हाला आठवतात. आजही मला प्राथमिक शाळेतल्या, माझ्या हातनोली शाळेतल्या भांबुरेबाई, की ज्या दुपारच्या सुट्टीत डबा खाताना मी त्यांच्या डब्याच्या तिथे गेलो की त्यांच्या चपातीतली अर्धी चपाती आणि भाजी, मटकीची भाजी मला द्यायच्या, हा प्रसंग माझ्या हृदयावर कोरला गेलाय. आजही मला ते आठवतात. कुठल्या GR मध्ये, सिलेबस मध्ये असं नाही की मुलाला आपल्या डब्यातला अर्धा घास द्यावा. ते देणं म्हणजे प्रेम असतो, त्या आठवतात. माध्यमिक शाळेमध्ये माझ्या वक्तृत्वाची तयारी करून घेणाऱ्या, त्यांच्याकडे कधीही रात्री घरी जा, त्यांचा स्वयंपाक बाजूला ठेवून, कदाचित नवरा ओरडेल ते नवऱ्याची बोलणी खाऊन पण मला वक्तृत्वाच्या भाषणाला मार्गदर्शन करणाऱ्या
म्हणजे प्रत्येकाचे नवरे बोलतातच असं नाही, पण आपण असं गृहीत धरू नवऱ्याचा ओरडा खाऊन सुद्धा माझा विद्यार्थी घडला पाहिजे म्हणून वक्तृत्वाच्या तयारीसाठी भाषण लिहून देणाऱ्या थोरावडे मॅडम मला आठवतात. नंतर रयतला कॉलेजला आल्यानंतर वक्तृत्वाचं बक्षीस घेऊन आल्यानंतर तुम्हाला आठवत असेल बिलाचा फॉर्म पास करण्यासाठी घ्यावा लागतो, तो मी क्रीडा शिक्षकांकडे जायचो, कारण त्यांच्याकडची मुलं खेळायच्या सामन्यांना वगैरे जायची, त्यामुळे तो फॉर्म त्यांच्याकडे असायचा. मी त्यांच्याकडे फॉर्म घ्यायला जायचो. खरं तर मी फॉर्म मागितलाय देणं काम पूर्ण होऊ शकतं, पण ते विचारायचे कशासाठी रे, मग सांगायचो वक्तृत्वात पहिला आलोय. त्यांना इतका आनंद व्हायचा, ते पाठीवर हात टाकायचे आणि म्हणायचे अरे वा आपल्या कॉलेजचं नाव मोठं करतोस. आणि मग त्यांना आनंद वाटतो म्हणून पुढच्या स्पर्धेला जाताना आता आपल्याला बिल पास करून घेताना फॉर्म मागायला यांच्याकडेच जावं लागणार आहे. मागच्या वेळेस त्यांनी कौतुक केलं होतं, मागच्या वेळेस 3रा नंबर मिळाला असेल तर आता 2रा मिळाला पाहिजे, 2रा मिळाला असेल तर पहिला मिळाला पाहिजे, आणि पहिला मिळाला असेल तर तो दर्जा खाली यायला नको, तो टिकला पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे. म्हणून ते मनात ठेवून मी त्यांच्याकडे जायचो आणि कौतुकाची थाप टाकणारे ते क्रीडा शिक्षक म्हणजे आमचे JD शिंदे सर आजही माझ्या स्मरणात आहेत. हे का? कारण त्यांनी खरं तर त्यांचं क्रीडा शिक्षक होते, ते मराठीशी त्यांचा काही संबंध नव्हता, पण तरी सुद्धा त्या मुलाच्या पाठीवर हात टाकणं हे सिलेबसच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलंय ना. आणि मला असं वाटतं हे सिलेबसच्या पण पलीकडे जाऊन करू ना. काय होतं जेव्हा तुम्ही सिलेबसच्या पलीकडे जाऊन करताना तेव्हा त्या शिक्षकाची नोंद मेंदूत नाही आत्म्यावर ठसा उमटतो. तुम्ही म्हणाल हे शब्दच्छल आहेत का? मेंदूत नाही आत्म्यावर. शब्दच्छल नाही. बघा कसं असतं, तुम्ही दिवसभरात 100 लोकांना भेटलात, समजा 100 लोकांना भेटलात, तुमच्या डोळ्यानं 100 लोक पाहिली, तुमच्या मनावरती 100 लोक आहेत, मेंदूत पण 100 लोक आहेत. रात्री झोपताना एखाद्याच कोणत्या तरी प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आठवतो की कदाचित ज्यानं तुम्हाला मदत केली असेल, जो तुमच्याशी चांगला वागला असेल. मग मला सांगा, मेंदूनं तर सगळ्या प्रक्रिया नोंदवल्या, दृष्टीने तर 100 जणांना पाहिलं, मेंदूत पण नोंदलं गेलं, मग एकच व्यक्ती का आठवते? कारण त्या व्यक्तीनं त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या आत्म्यावर ठसा उमटवलेला असतो. आणि तो आत्म्याचा ठसा आहे ना, तो कधी पुसला जात नाही. याचं मी स्वतः जिवंत उदाहरण सांगतो. मला 5वीला बरं का 2 महिन्यासाठी एक LY माने नावाचे शिक्षक शिकवायला आले होते. नंतर त्यांची बदली झाली, काय झाली मला काही माहित नाही. आणि त्याच्यानंतर मी त्यांना विसरून पण गेलो. 5वी आपण बदली झाली, कुठे गेले काहीच माहित नाही, काहीच नाही. मध्ये त्यांचं नावही लक्षात नाही, काही नाही. ही गोष्ट कितीची? 88-89 सालची, जेव्हा मी 5वीला होतो. मध्ये बरीच वर्ष 28 वर्ष निघून गेली. आणि व्याख्यानाच्या निमित्तानं त्या महाराष्ट्राच्या सीमेवर उमरगा म्हणून आहे, उमरगा, त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राची बाउंड्री संपते, त्या उमरग्याला मी व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान झालं. व्याख्यानानंतर माझे गुड मॉर्निंग आणि जय शिवराय पुस्तकं होती, ती काही जणांनी घेतली. मी त्या दिवशी थांबलो. दुसऱ्या दिवशी ना मी आमच्या नातेवाईकांकडे साडूंकडे थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला. बरं, तिथे माझं बॅनरवर नाव काय लावलं होतं? प्रशांत देशमुख रायगड, एवढंच. म्हणजे गाव कोणतं काय काही नव्हतं, बॅनरवर रायगड. दुसऱ्या दिवशी फोन आला. तिथल्या एका माणसानं माझं पुस्तक घेतलं होतं आणि त्यात माझा पूर्ण पत्ता होता. त्या माणसानं मला फोन केला आणि मला ते म्हणाले, तुम्ही चौकचे असं तुमच्या पत्त्यात आहे? म्हटलं हा. का? तर म्हणे मी चौकच्या सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिरात काही वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. म्हटलं कुठल्या वर्षी होतात? म्हणे साधारण 88-89 1 वर्ष मी होतो. म्हटलं नाव काय तुमचं? तर मला म्हणाले LY माने. बघा, तोपर्यंत मला अजिबातच काही आठवण नाही बरं का, पण ते LY माने ऐकल्यानंतर कुठेतरी 28 वर्षापूर्वीचा आत्म्यावरचा उमटलेला ठसा त्यावेळेस जागृत झाला. आणि मी एका क्षणात त्यांना म्हटलं, सर तुम्ही सफारी घालायचे का हो? तर ते हसले आणि मला म्हणाले, माझं ना तेव्हा नुकतंच नवीन लग्न झालं होतं,
त्यामुळे लग्नात जी सफारी शिवली होती ती मी वर्षभर वापरली, आता नाही सफारी घालत. आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटलो तेव्हा जो चेहरा डोळ्यासमोर होता तोच चेहरा. मला म्हणाले, आमच्या शाळेत याल? मी म्हटलं, सर अहो जाऊ नका करू, हक्कानं सांगा. 12 जानेवारी होता, दुसरा दिवस, जिजाऊंची जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती. शाळेत गेलो, अर्धा तास मुलांशी बोललो. बाकीचे शिक्षक होते ते आदल्या दिवशी व्याख्यानाला होते. त्यांना इतका आनंद की व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे अचानक आपल्या शाळेत आले आणि आपल्या एल.वाय. माने सरांचे ते विद्यार्थी आहेत, हे तर त्यांना अजूनच भारी. व्याख्यान झालं, सगळं झालं. एल.वाय. माने सर म्हटले, माझ्या बरोबर एक फोटो सगळ्यांबरोबर काढू. ते म्हणाले सगळ्यांबरोबर काढू. मी सगळ्यांबरोबर काढला. नंतर म्हटलं, सर तुमच्या बरोबरचा एक फोटो माझ्या खांद्यावर हात ठेवून, तुम्ही खांद्यावर हात ठेवलाय तो एक फोटो आपण घ्यायचा. मी त्या पायरीच्या खाली उभा राहिलो. बाकी सगळे शिक्षक मागे होते, सगळे विद्यार्थी पाहत होते. फोटोग्राफरना अर्ध्या मिनिटात फोटो टिपला, पण तो जो क्षण आहे ना तो माझ्या हृदयात असा कोरला गेला. ती सगळी शिक्षक मंडळी गाडीपर्यंत सोडायला आली आणि त्या एल.वाय. माने सरांनी मला टाटा करत होते सगळेजण. मी गाडीत बसायच्या अगोदर सरांना वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत शेवटचं एकच वाक्य ते बोलले, हाच माझा बँक बॅलन्स आहे, हाच माझा बँक बॅलन्स आहे. मी गाडीत बसलो, टाटा केला, निघालो आणि मी कितीतरी वेळ विचार करत होतो, बँक बॅलन्स ठीक आहे, आता तो काळ राहिला नाही. पण मला असं वाटतं त्या काळातले शिक्षक फक्त विद्यार्थीच आपला बँक बॅलन्स समजायचे. आता काळ बदललाय, आपण थोडं सोपं करू. आपले बँक बॅलन्स 2 ठेवू, एक आपल्या खऱ्या बँकेतला पण आणि हा सुद्धा. मी तुम्हाला एकदम आदर्शवादी त्याग करा असं नाही म्हणणार की बँक बॅलन्सच नको, फक्त विद्यार्थीच बँक बॅलन्स, असं पण नाही. तो असेल, पण त्याच्याशी या बँक बॅलन्सने स्पर्धा केली पाहिजे. कुठला पुढे जातोय अशी स्पर्धा आम्हाला सुरू जर करता आली तर किती किती मजा येईल मला सांगा. मी ना फार अपेक्षा नाही केल्या, एक 5-6 छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आलोय की शिक्षक कसा असावा माझ्या मनातला. मला तर पहिलं असं वाटतं, विनोदानं म्हणून तुम्हाला सांगेन, शिक्षक ना हजर जबाबी पण असला पाहिजे बरं का. कारण विद्यार्थी हे विद्यार्थी नसतात, ते शिक्षकाचे पण शिक्षक असतात. ते शिक्षकाला पारखत असतात. पहिल्या दिवशी त्यांना कळतं की शिक्षक हे कसे आहेत आणि त्यांच्याशी कसं वागायचं. हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात बरोबर पक्का असतं बरं का. आपल्याला वाटत असतं आपण त्यांचे शिक्षक आहोत, पण खरं तर आपल्याला शिकवणारे तेच शिक्षक असतात. कारण बघा तुम्ही, एकेका बॅचच्या अनुभवातनं तुम्ही मोठे मोठे होत आपला अनुभव कसलेला होत जात असतो. मला तर एकदा क्लासवर शिकवताना एकदा क्लास संपला आणि 2 मुली थांबल्या होत्या आणि एकमेकींमध्ये चुळबुळ चालू होती. मला क्लासमध्ये दादा म्हणायचे, कोणी सर नाही म्हणायचं. दादाला सांगू की नको, मला कळतंय त्यांचं काहीतरी चाललंय. मी त्यांना धीर दिला, म्हटलं निसंकोचपणे सांगा काय तरी आपलं का. म्हटलंय बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे सांगाल ते मी कोणालाही सांगणार नाही, सांगा का. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि मला म्हणाले, आपल्या क्लासमधला तो शेवटी बसतो ना, तेव्हा मोबाईल नव्हते बरं का, त्याच्यामुळे ही मी 2000 सालच्या अगोदरची गोष्ट सांगतो. तो जो मागं मुलगा बसतो ना, त्यानं दादा ही चिठ्ठी दिली. मला लक्षात आलं हे प्रेमपत्र आहे. मी त्या दोघींना फक्त एवढंच म्हटलं, एक काम करा, माझ्याकडे चिठ्ठी सोपवली, आता हा विषय तुमच्या डोक्यातनं बंद, माझी जबाबदारी. घरीही कुणाला बोलू नका, कुणाकडे याची चर्चा करू नका, तुमच्यासाठी हा विषय संपला, मी बघतो पुढे काय करायचं. मी ते रात्री पत्र वाचलं. तो मुलगा अभ्यासात अगदीच मठ्ठ होता, पण त्यानं जे लिहिलं होतं ना बुद्धिमत्तेनं, म्हणजे त्याचा राग करावा की त्याच्या मराठीच्या निबंधाचं कौतुक करावं, मला हे काही कळेच ना. मी म्हटलं प्रतिभा आहे, प्रतिभा आहे, पण ती वेगळ्या प्रतिभेसाठी वापरली जातीये. तर ती जर विद्येसाठी वापरली गेली
अभ्यासासाठी वापरली गेली तर काय बहार येईल? एकीकडे वाटत होतं दुसऱ्या दिवशी जाऊन त्याला दमकवावं, मारावं, पण परत विचार केला हा विषय जो फक्त 2च लोकांपुरता मर्यादित आहे, त्याला जर आपण सार्वजनिक केला तर त्याच्यावर चांगला परिणाम होण्याऐवजी तो बिथरूनच जायचा. मी त्या दिवशी काही बोललो नाही. दर आठवड्याच्या शनिवार किंवा रविवारी जनरल असं मार्गदर्शन करायचो सगळ्यांसाठी म्हणून, तुम्हाला या वयात हे आवश्यक आहे म्हणून. आणि ते बोल खरं त्याच्यासाठी असायचे, पण तुम्हाला सांगतो त्याच्यावर परिणाम असा झाला ना की त्यानंतर तो चांगल्या नोकरीला लागला. आणि आजही भेटला की त्याला पक्क माहिती आहे दादाला हे कळलं होतं पण दादानं जाहीर केलं नाही. मुलं बदलतात, कोणताही प्रसंग येऊ शकतो. म्हणून मला सांगायचं शिक्षकानं हजरजबाबी असलं पाहिजे. तुम्ही म्हणाला हजरजबाबी म्हणजे काय? मी विनोदानं नेहमी सांगतो, आईन्स्टाईन नावाचा एक गणिती होता बरं का, त्याला गावागावात तो व्याख्यानं द्यायचा. त्याचा एक ड्रायव्हर आणि तू व्याख्यानाला जायचा. पण ड्रायव्हरची गंमत अशी, 4-5 व्याख्यानाला तो ड्रायव्हर कुठेतरी बाहेर भटकायला जायचा आणि व्याख्यान संपलं की आईन्स्टाईनला थांबावं लागायचं. एकदा त्यानं तंबी दिली, तू माझ्या समोर इथे पाठीमागे बसलेला असला पाहिजे, अजिबात कुठे जायचं नाही. एक 50 व्याख्यानं त्या ड्रायव्हरनं समोर बसून ऐकली. अशाच पुढच्या व्याख्यानाला दोघं चाललेले असतात. ड्रायव्हर सहजच विचारतो आईन्स्टाईनला, आईन्स्टाईन साहेब तुम्हाला गाडी चालवता येते का? आईन्स्टाईनला गाडी चालवता येत नसते बरं का. आता नाही कसं म्हणायचं, गाडी चालवता येत नाही, नाही कसं उत्तर द्यायचं, ही फार वेगळी खुबी असते. एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्यापेक्षा काहीतरी प्रतिप्रश्न करायचा किंवा सविस्तर बोलू असं म्हणायचं, म्हणजे वेळ मारून नेली जाते. त्या पद्धतीनं ड्रायव्हर आईन्स्टाईनला विचारतोय गाडी चालवता येते का? आणि आईन्स्टाईन त्याला म्हणतोय तुला तरी कुठं व्याख्यान देता येतंय? ड्रायव्हर काहीच बोलत नाही. 5 मिनिटं होतात. आईन्स्टाईन मनातल्या मनात म्हणतो शेवटी मी तुझा साहेब आहे, तुला काय वाटलं? 5 मिनिटानंतर तो ड्रायव्हर पुन्हा बोलता होतो आणि आईन्स्टाईन साहेबांना म्हणतो साहेब असं काही नाही, मी व्याख्यान देऊ शकतो. तुमची 50 व्याख्यानं मी ऐकलीत आणि मला माहिती आहे गाव बदलतं, माणसं बदलतात, व्याख्यान तुमचं तेच असतं. माझं पाठ झालंय व्याख्यान, हातवाऱ्यासहित पाठ आहे. आता आईन्स्टाईनला माघार घेता येईना हो, आता काय करायचं? म्हणजे ठीक आहे आपण एकमेकांचे पेहराव फक्त बदलू, कारण तेव्हा काही फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप असं नव्हतं, त्यामुळे फोटो अगोदर जायचे नाहीत. उस डोंगा परी रसन होई डोंगा कारे भुललासी वरलिया रंगा असं जरी म्हटलं असलं तरी माणसं वरलिया रंगालाच भुलतात. त्या पद्धतीनं त्या गावात गेल्यानंतर ज्याचा पोशाख चांगला आहे तोच आपला पाहुणा असेल आणि तोच आईन्स्टाईन असेल असं म्हणून त्या ड्रायव्हरला नेऊन व्यासपीठावर बसवलं जातं आणि जो खरा आईन्स्टाईन आहे तो मागं कोपऱ्यात. हा नकली आईन्स्टाईन भाषणाला येतो, पाठीमागून तो मनातल्या मनात प्रार्थना करत असतो की अरे काही का होईना पण याचं व्याख्यान चांगलं होऊ दे, नाही तर नाव माझंच आईन्स्टाईनचंच खराब व्हायचं. अख्खं व्याख्यान चांगलं होतं हातवाऱ्यासहित, म्हणजे जेव्हा इथं असा हात ठेवला होता तोही तिथेच बरोबर ठेवला जातो आणि चांगलं व्याख्यान होऊन खाली बसतो. तिकडचा खरा आईन्स्टाईन सुटलो अशा आनंदात असतो. तेवढ्याच श्रोत्यांमधनं कुठला तरी एक श्रोता उठतो आणि म्हणतो आईन्स्टाईन साहेब एक शंका, एक प्रश्न आहे, विचारू? समाजात आजही उत्तर शोधण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारीच माणसं जास्त असतात. तो म्हणतो विचारू. तो खरा आईन्स्टाईन पाठीमागणं म्हणतोय सांग, वेळ नाही, काही नाही. कारण हा काही नाही हो, हजरजबाबीपणा बघा कसा आहे. हा येतो व्यासपीठावर शांतपणे म्हणतो विचार. तो प्रश्न विचारतो, याच्या चेहऱ्यावर काही नाही, प्रसन्न. पाठीमागचा टेन्शन मध्ये आला, कारण त्याला माहितीये यांच्या पिताश्रींचे पिताश्री आले ना तरी या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. आणि हा मात्र निवांत त्याचा प्रश्न ऐकून आत्मविश्वासानं प्रश्न विचारणाऱ्याकडेच बघून हा म्हणतो
इतका साधा प्रश्न, इतका साधा प्रश्न. या साध्या प्रश्नाचं उत्तर तर माझा कोपऱ्यात बसलेला ड्रायव्हर सुद्धा देईल. ये रे इकडे. ड्रायव्हरला उभं केलं जातं. अहो श्रोते प्रश्न विचारताय, ड्रायव्हर उत्तर देतोय. प्रश्न विचारताय, ड्रायव्हर उत्तर देतोय. कार्यक्रम व्याख्यान संपल्यावर जाताना लोकांची चर्चा. आईन्स्टाईनचा ड्रायव्हर इतका हुशार आहे, तर आईन्स्टाईन किती हुशार असेल. हा हजरजबाबीपणा शिक्षकानं ठेवला पाहिजे बरं का. कारण हर तऱ्हेची पोरं असतात. अख्खा समाज आपल्या वर्गात प्रकट होत असतो बरं का. समाजाचं प्रतिबिंब आपल्या त्या चार भिंतींमध्ये पडलेलं असतं. माझ्याकडे संताजी नावाचा एक विद्यार्थी होता क्लासला येणारा. एकदा आले सगळे आणि म्हटले, दादा आज याला जाम दबकवलं मॅडम. म्हटलं काय झालं? काही नाही, खिडकीतनं बघत होता बाहेर. सायन्सला मॅडम बल नावाची संज्ञा विचारत होते. याचं लक्ष बाहेर होतं. मग ते मॅडमचं असं ठरलेलं असतं, डायरेक्ट नाही मारायचं. आधी वॉरंट काढला पाहिजे ना, पुरावा सापडला पाहिजे. त्याला उभं करतात आणि विचारतात, सांग रे बलाचे प्रकार सांग. याला काही आठवे ना. मॅडम जशा त्याला मारायला जातात म्हणतो, थांबा सांगतो. आणि त्या पठ्ठ्यानं बलाचे प्रकार सांगितले. 0चा बल, 7चा बल आणि 100चा बल. तर हा हजरजबाबीपणा आणि चलाखीपणा शिक्षक म्हणून आम्हाला ठेवता आला पाहिजे. तो जसा असावा तसंच मला काय वाटतं माहितीये, शिक्षकांना ना प्रयोगशील असलं पाहिजे. प्रयोगशील म्हणजे काय? प्रयोग कोणता करायचा हा GR मध्ये नसेल, हा सिलेबस मध्ये नसेल. त्या क्षणाला आपल्या विषयाशी निगडीत मी कोणता प्रयोग करू शकतो, माझ्या प्रतिभेनं कोणता प्रयोग करू शकतो. प्रत्येकाच्या विषयाचे प्रयोग वेगवेगळे करता येतात. समजा तुम्ही क्रीडाचे शिक्षक आहात. एक उदाहरण तर मला फार आवडतं. एक क्रीडाचे शिक्षक असतात. ती पीटीची परीक्षा होते नाही का, आपण पण 4थी 5वीला असताना व्हायची बघा. दंड काढायला सांगतात, बैठका काढायला सांगतात, सूर्यनमस्कार काढायला सांगतात, मग मिनिटात किती काढले वगैरे ते सगळं लिहितात. एक क्रीडा शिक्षक काय करत होते, ग्राउंडवर मुलांना झाडावर चढायला लावायचे आणि झाडावरून उतरायला लावायचे आणि मिनिटं नोंदवून ठेवायचे. दुसरे एक क्रीडाचे शिक्षक येतात आणि त्यांना दाखवतात आणि म्हणतात, अहो आपल्याकडे जो सिलेबस दिलाय त्याच्यामध्ये दंड, बैठका, सूर्यनमस्कार एवढंच आहे ना, हे झाडावर चढणं आणि उतरणं कुठे आहे? ते म्हणाले, बरोबर आहे, दंड, बैठका, सूर्यनमस्कार मी तर करून घेणारच आहे, पण हे मी का शिकवतोय? कारण माझा विद्यार्थी उद्या ट्रेकला जाताना एखाद्या जंगलात अडकला, चुकला आणि समोर जर एखादं हिंस्र श्वापद आलं तर त्याच्या समोर दंड, बैठका आणि सूर्यनमस्कार काढून काही उपयोग नाही. त्याला पटकन झाडावर चढता आलं पाहिजे, त्याला पळता आलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. ते जर त्याला करता नाही आलं तर त्याचा झालेला मृत्यू म्हणजे मी शिक्षकांना केलेला तो खून असेल, कारण मी प्रयोगशीलता दाखवली नाही. शिक्षकानं कृतीशील असलं पाहिजे. आणि कृतीशील असलं ना की मग तुम्हाला जास्त शिकवावं लागत नाही हो. मला सांगा, तुम्ही मराठीचा एखादा शिक्षक अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला वाडी वस्ती असेल, त्या वाडी वस्त्यांमध्ये जात असेल, तिथल्या गरीब मुलांना अंगा खांद्यावर घेत असेल, दिवाळीचा फराळ त्यांच्यामध्ये नेऊन वाटत असेल, वाढदिवस इतर कुठे साजरा करण्याऐवजी त्यांना काहीतरी देत असेल, एरवी सुद्धा तो त्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या मुलांशी संबंध ठेवत असेल आणि त्यांना गोंजारत असेल, चॉकलेट देत असेल, हे सगळं करत असेल, तर मला सांगा, जेव्हा तो शिक्षक आणि हे सगळं करताना त्याचे विद्यार्थी पाहत असतील, तेव्हा तो शिक्षक जर दत्ता हलसगीकरांची कविता त्याला सिलेबसला शिकवायला असेल की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडासा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रिते करून त्यांनी भरून घ्यावे. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. मला सांगा, तो जर शिक्षक वाडी वस्तीत जाऊन त्या पोरांना अंगा खांद्यावर खेळवत असेल तर त्याला वर्गामध्ये
आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावे. या 4 वाक्यांचा, काव्यांचा अर्थ समजून दाखवण्याची गरजच नाही हो, कारण त्याची कृती म्हणजेच अर्थ आहे. मुलांना त्याच्या कृतीतनच अर्थ कळलाय. नाहीतर शिक्षक व्यसनाधीनतेवर मुलांना सांगतोय की व्यसन करू नये, आणि तो जर व्यसन करत असेल तर मुलांच्या आत्म्यावर कसा ठसा बिंबणं शक्यच नाही. म्हणून शिक्षकांना कृतीशील असलं पाहिजे. शिक्षकांना अजून कसं असावं माहितीये? शिवचरित्रातलं एक छोटस उदाहरण सांगतो. शिक्षकांना कसं असलं पाहिजे त्याचं ते द्योतक आहे. पुण्यामध्ये नवरा नवरीची अशी वरात चाललेली असते. त्यावेळेस लग्न लहानपणी व्हायचे. घोड्यावर नवरा नवरी बसले, ताशे वाजंत्रीवाले पुढे वाजवतात. शिवाजीराजे वाड्यात आहेत आणि तिथे ती वरात एका चौकात येते. वराडी मंडळी असं अर्ध गोलाकार रिंगण करून असतात. एक माणूस तिथं मध्ये बसलेला असतो, त्याच्या 9 हातावर नारळ ठेवलेला असतो. सगळ्या माणसांचं लक्ष या माणसाकडे असतं आणि या माणसाचं लक्ष मात्र त्या 9 हातावरच्या नारळावर असतं. लोकांच्या डोळ्याचं पातं लवताना तोच तो 9 हातावरचा नारळ गारद करतो आणि परत पहिली आपली जागा घेतो. सगळी वराडी मंडळी टाळ्या वाजवतात. शिवाजी महाराजांना सुद्धा हे कौतुक वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा खुश होतात. तेवढ्यात आपला येसाजी कंक पुढे होतो आणि शिवरायांना सांगतो की राज, हा आपला जीवा महाला, पुण्यातली लग्नातली एक बी वरात जीवाच्या कौशल्याशिवाय पुढे जात नाही. तेव्हा राजे त्या जीवा महालाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, जीवा, अरे तुझ्याकडे नामी कौशल्य आहे की? जीवा आपला भोळा भाबडा, तुमच्या माझ्यासारखा असता तर छाती फुगवली असती. शिवरायांचा हात पडलाय. हा इतका भोळा बाबडा. राजे त्याला म्हणतात, तुझ्याकडे नामी कौशल्य आहे की? आणि जीवा राजांकडे बघून म्हणतो, पण राज, तुम्हाला खरं सांगू? राजे म्हणतात, सांग. तुम्हाला खरं सांगू, मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काय बी येत नाही. तेव्हा राजे म्हणतात, अरे माणसाला एखादीच गोष्ट यावी, पण ती अशी असावी ना की तिला जगात तोड नसावी. आणि तुझ्याकडे असं नामी कौशल्य आहे की तुझ्या त्या कौशल्याला जगात तोड नाही. आजपासून तू आमच्या स्वराज्यात तुला दाखल केलं आणि मला खात्री आहे हे तुझं कौशल्य एक ना एक दिवस असं कामी येईल ना की जग तुझं नाव काढेल. हा प्रसंग अगोदर घडलाय. आता या जीवाची आठवण राजांना कधी होते माहितीये? 9 नोव्हेंबर 1659 ची रात्र आहे. बहिर्जी नाईक राजांच्या समोर आहे. ही आतली रात्र कधीची आहे माहितीये? 9 नोव्हेंबर 1659 म्हणजे कोणती रात्र? 10 नोव्हेंबरला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलाय, त्याची आतली रात्र आहे. बहिर्जी नाईक राजांना सांगतायत की राज, खानाच्या सोबत बडा सय्यद नावाचा अंगरक्षक येतोय आणि ताणपट्टा तो असा चालवतो 9 हातावरचा माणूस गारद करून परत पहिली जागा घेतो. पण कुणाच्या लक्षात येत नाही, राज, खान जितका महत्वाचा आहे त्याच्यापेक्षाही जास्त धोकादायक बडा सय्यद आहे, त्याला दुर्लक्षित करू नका. बहिर्जी नाईक जातात. राजे विचार करतात, 9 हातावरचा माणूस गारद करणाऱ्या, दाणपट्ट्यानं गारद करणाऱ्या बडा सय्यद साठी कोण? राजांना आठवण होते लग्नाच्या वरातीत 9 हातावरचा नारळ गारद करणारा जीवा महाला. राजे जीवाला बोलवतात आणि सांगतात, उद्या आमच्या बरोबर यायचंय. तुझं लक्ष बाकी कुणावरही असणार नाही. आतमध्ये शामियान्यात काही हो, तू कुठेही जागा सोडायची नाही. राजांच्या काळातली माणसं सांगितलं तेवढंच काम करायची. आता सांगितलं त्यापेक्षा दुसरं करायला जातात. सांगितलं तेवढं करायची, पण इतकं भारी करायची की त्याला तोड नसायची. राजे म्हणतात, तुझं लक्ष फक्त सय्यद बंडावर. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहितीये. खानाचा कोतळा बाहेर काढला जातोय. खान ओरडतोय, दगा 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 दगा, मला दगा केला. या दगा करणाऱ्याला ताबडतोब ठार केलं जावं असं म्हटलं जात आहे. राजांचं लक्ष नाहीये. तिकडनं सय्यद बंडा येतोय, कुणाचंही लक्ष नाही. त्या सय्यद बंडाकडे लक्ष आहे फक्त कुणाचं? जीवा महालाचं. आतापर्यंत हजारो लग्नांमध्ये दाखवलेलं कौशल्य जीवा महाला त्यांच्या जीवासाठी, म्हणजे शिवरायांच्या जीवासाठी अशा काही पद्धतीनं कौशल्यानं पणाला लावतो की त्या येणाऱ्या सय्यद बंडाचा हात अशा कौशल्यानं खांद्यातनं वरती उडवतो की त्याला कळत नाही आपला त्याच्या समोर असा आकाशातनं हात खाली पडतोय.
असा समोर आकाशातनं हात खाली पडतोय, इतक्या कौशल्यानं हात उडवलाय की तो हात आपला आहे हे कळायच्या आत दुसऱ्या वारानं सय्यद बंडा गारद. म्हणून तर लोक म्हणायला लागली होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. काय आहे या उदाहरणात शिक्षकांना घेण्यासारखं? शिवरायांनी माणूस ओळखला, याच्या आत काय निवड केली. दुसरी योजकता, योग्य ठिकाणी त्याला जागा दिली. शिक्षकाला सुद्धा विद्यार्थ्याच्या आत कोणते सुप्त गुण आहेत ते ओळखायचे. कोणाची चित्रकला चांगली असते, कोणाचं वक्तृत्व चांगलं असतं, कोणाला तबला वाजवता येतो, कोणाला गाता येतं. ही मुलं अभ्यासात असतीलच असं नाही बरं का. कदाचित चित्रकला चांगला असणारा मुलगा अभ्यासात ढस असेल, तो मागच्या बेंचवर बसत असेल. बऱ्याच वेळेस शिक्षक असं करत असतात, पहिल्या बेंचवर हुशार विद्यार्थी आहेत त्यांनाच बसवतात, त्यांच्याकडेच लक्ष देतात, ती जी उत्तरं देतात तीच उत्तरं अख्ख्या वर्गाचं प्रतिनिधित्व समजतात. असं न करता चित्रकला असेल, तबला असेल, वक्तृत्व असेल, गायन असेल. तुम्ही म्हणाल पण मग आमचा सिलेबस कसा पूर्ण होईल? माझं काय म्हणणं आहे, यातलं तुम्ही शिकवू काहीच नका, पण त्याला बळ तर द्या की तुझ्याकडे चांगली कला आहे, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याला इतकं समाधान वाटेल ना. कारण त्याला घरात बोलत असतात, अभ्यासाचा वेळ म्हणून चित्र काढत बसतोस, तुला काय मिळणार आहे? अभ्यासाचा वेळ म्हणून क्रिकेट खेळत बसतोस, तुला काय मिळणार आहे? सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी असं म्हटलं असतं तर जगाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मिळालाच नसता. यांना फक्त सपोर्ट केला, यांच्या पाठीवर फक्त हात ठेवला, तर हे सुप्त गुण आम्हाला काहीतरी वेगळं देतील. आणि चौथी गोष्ट, चारित्र्य. शिक्षकाचं चारित्र्य बघा. एकतर हा व्यवहार आहे व शिक्षक शिकवतात, त्याचा त्यांना पगार मिळतोय, हे सगळं व्यवहार अख्ख्या जगात सगळीकडे आहे. पण तुम्ही फरक बघा कसा आहे. आपण भाजीवाल्याकडे भाजी घ्यायला जातो, आपण त्याला भाजीचे पैसे देतो, आपण व्यवहार करतो. पण मला सांगा, भाजीवाल्याने गुटखा खाल्लाय, तंबाखू खाल्लाय, तो दारू प्यायलाय, तो त्याच्या बायकोशी कसा वागतो, समाजात कसा वागतो, याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. आपलं घेणं देणं भाजी चांगली असली पाहिजे एवढंच असतं. व्यवहार तिथे संपतो. शिक्षकाचं मुलांवर संस्कार करताना असं होत नाही. त्याचं चारित्र्य कसं आहे याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतच असतो. कारण या हृदयीचं त्या हृदयी करायचं असतं. चारित्र्यवान शिक्षकच चरित्रवान विद्यार्थी घडवू शकतो. त्यामुळे सगळ्यात काय जपायचं असेल तर शिक्षकानं चारित्र्याला जपलं पाहिजे. आणि अजून एक माझं सांगणं, शिक्षकानं कसं असावं माहितीये. एका ना स्टँडवर दोन माणसं अशी थांबलेली असतात. एकाचं शिक्षण MSc झालेलं असतं आणि एक शास्त्रज्ञ असतो की ज्या शास्त्रज्ञाचे प्रयोग या MSc झालेल्या माणसाला अभ्यासाला असतात. तो शास्त्रज्ञ याला विचारतो की तुमचं शिक्षण काय? तर तो MSc झालेला म्हणतो, आय एम अ मास्टर ऑफ सायन्स. आणि हा त्या शास्त्रज्ञाला विचारतो की तुम्ही कोण आहात? तर तो शास्त्रज्ञ सांगतो, आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स. ज्याचे प्रयोग जो वाचतोय तो म्हणतोय मी मास्टर ऑफ सायन्स आहे, आणि तो मात्र म्हणतोय की मी विद्यार्थी आहे सायन्स. शिक्षक असला तरी त्यांना आयुष्यभर विद्यार्थी असलं पाहिजे. आणि आपण विद्यार्थी आहोत की नाही हे तपासण्याची छोटी लिटमस टेस्ट आहे. आत्ता पण ती 1 मिनिटात तुम्ही मनातल्या मनात करा. मी जर तुम्हाला आत्ता विचारलं, अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेगळं पुस्तक तुम्ही कधी आणि केव्हा वाचलंय, त्या शेवटच्या पुस्तकाचं नाव सांगा. जे अख्खं पुस्तक तुम्ही वाचलंय त्या शेवटच्या पुस्तकाचं नाव सांगा. ते कधी वाचलंय आणि केव्हा वाचलंय. याची उत्तरं आपल्या मनात आपण प्रामाणिकपणे दिली तर आपल्याला कळेल की आपण मास्टर ऑफ सायन्स आहोत की स्टुडंट ऑफ सायन्स आहोत. तुम्ही घरी ही लिटमस टेस्ट नक्की करा. आणि दुसरं थोडासा, आता मी शेवटाकडे येतोय, मला माहितीये साहेबांना जायचंय. शेवटाकडे अशासाठी येतोय
की ना थोडी आपण दृष्टी बदलली ना, एक बघा, आपण जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस जीवनात बरं का, घरातल्या लोकांशीही चांगलं वागू शकतो आणि विद्यार्थ्यांशीही चांगलं वागू शकतो. आपण जर मनात असं ठेवलं की माझी शाळा, माझं कॉलेज हे आनंद निर्माण करण्याचं ठिकाण आहे, दुःख विसरण्याचं ठिकाण आहे, जिथे दुःख विसरलं जाईल, माझं सगळी टेन्शन, सगळं काही असलेलं सगळं मला जिथे येऊन विसरायचं. अहो, तुम्ही कधी कल्पना केली आहे का, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारा माणूस, त्याला ना कायम पुढच्या माणसाकडे तो संशयानं पाहत असतो बरं का. हा गुन्हेगार तर नसेल का, वातावरणाचा परिणाम, कारण त्याच्या समोर जे येतात ते सगळे गुन्हेगार असतात आणि काहीतरी. त्यामुळे तुम्ही बघा, इन्स्पेक्टर असेल, कोणी असेल, त्याच्या समोरच्या प्रत्येकामध्ये तो काही ना काहीतरी असंच शोधत असतो. पण तुम्ही आम्ही किती चांगल्या वातावरणात राहतो की आपल्या समोर कायम तारुण्यातली मुलं आहेत, आपण आपल्याला दिसत नाही पण समोर तेच वय आहे, तेच वय. त्यामुळे आपल्यामध्ये किती उत्साह राहिला पाहिजे ना, आणि त्या वयामध्ये आपण वावरतोय आणि त्याच्या उपर आपल्याला पगारही मिळतोय, हे तर किती मोठं आहे ना. म्हणजे त्यांच्यात एकतर वावरायला मिळतंय, त्या ऊर्जेच्या प्रवाहात राहायला मिळतंय आणि शिवाय पगारही मिळतोय. अशा दृष्टीने जर पाहिलं तर किती मोठं होईल. आणि प्रेम पाहिजे कशा कशावर माहितीये, संस्थेवर आपलं प्रेम पाहिजे. ज्या संस्थेमध्ये आपण शिकवतोय त्या संस्थेवर आपलं प्रेम पाहिजे, संस्था नायकावर आपलं प्रेम पाहिजे, संस्था धोरणांवर आपलं प्रेम पाहिजे, त्या संस्थेच्या दगड, माती, विटा, तिथली वास्तू, त्या प्रत्येकाशी आपलं प्रेम जडलं पाहिजे. आणि एकदा प्रेम जडलं ना, आणि मग ते नंतरचं प्रेम जे आहे ते प्रेम आपल्या विद्यार्थ्यांवर असलं पाहिजे. आणि ते किती पाहिजे माहितीये विद्यार्थ्यांवरचं प्रेम, एकच भाषेत सांगतो. तुम्ही सगळ्या स्त्रिया आहात त्यामुळे तुमच्या अधिक लक्षात येईल, आणि तुम्हालाही पोटच्या मुलासारखं प्रेम असलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना. करता येतं बरं. मला जिल्हा परिषदेच्या शाळेतलं आठवतं, एक अशा बाई, आम्हाला एक बाई होत्या की ज्या बाई आम्हाला तेव्हा आपण, तुम्हाला माहितीये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपण बाई म्हणायचो. एका कुंटे आडनावाच्या बाईंनी मला मारलं. आता लहान मुलगा, मी घरी येऊन आईला सांगितलं, आई त्या बाई जाम मारकुट्यात, मला मारलंय. आईचं मातृत्व जागृत झालं आणि आई माझ्या बरोबर आली, मला म्हटली चल तुला कुठल्या बाई मारतात मी बघते. आई आली बाईंकडे, एकदम तिनं सरळ अटॅक नाही केला बरं का माझ्या आईनं. आईनं थोडस तिरसटपणे पहिल्यांदा त्या बाईंना वर्गातच आली. मला वाटलं आता बाईंचं काही खरं नाही, आणि आईनं बाईंना विचारलं तुम्हाला मुलं किती, पहिला प्रश्न बरं का. म्हणजे तिला, आईला असं म्हणायचं होतं की तुम्हाला मुलं बाळा काही आहेत की नाही, माझ्या मुलाला मारताय, म्हणून पहिला प्रश्न केला आईनं अशा रागामध्ये, तुम्हाला मुलं किती. बाईंनी काय उत्तर द्यावं माहिती, असं समोर सगळ्या मुलांकडे पाहिलं आणि बाई म्हणाल्या, ही जी सगळी दिसतात ना ती माझीच मुलं आहे. मला आजही आईचा चेहरा आठवतोय. आई काहीच बोलली, काहीच नाही बोलली. घरी आली, कारण तिला कळलं या बाई नाहीत, आई आहेत. आई होता आलं पाहिजे, पोटच्या मुलासारखं प्रेम करता आलं पाहिजे. शिवचरित्रातल्या शेवटच्या 2 गोष्टींना समारोप करणार आहे, पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट. विद्यार्थी हल्लीचे फार चंचल झालेत. मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. जी स्थिरता तुमच्या माझ्या काळात होती ती आत्ताच्या विद्यार्थ्यांना नाही. विद्यार्थ्यांचं सोडा, शिक्षकांच्या मनाला ही स्थिरता नाहीये. मन स्थिर असणारा शिक्षकच स्थिर मनाचा विद्यार्थी घडवू शकतो. मान्य आहे, मन चंचल आहेच. आमच्या बहिणाई म्हणतात तशा, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या भरल्या रे लाटा.
मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारेलं उंडारेलं जसं वारा वाहदेनो, मन जहरी जहरी त्याचा न्यारा रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, थटी वैसनी इच आलं 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 धरतीवर, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता भत भुईवर गेलं 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 आभाळात, मन केवढ केवढ जसा खाकसाचा दाना, मन एवढ एवढ आभाळात भीमायना, देवा असं कसं दिलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, असं सपन पडलं. त्या मनाला स्थिर करण्यासाठी आमच्या अध्यात्मामध्ये नामस्मरण सांगितलंय, मेडिटेशन सांगितलंय, तेही तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा. याच्या पलीकडे मी काय बोलू. शेवट मी शिवरायांच्या उदाहरणानं करणार आहे. माझं असं म्हणणं आहे, माझं अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, या शेवटच्या 2 गोष्टी तुम्हाला कृतीत आणायच्यात. त्या शेवटच्या 2 गोष्टी तुमच्या डोक्यात राहाव्यात, म्हणून त्याच्यानंतर मी काहीच बोलणार नाही. पण अगोदर मी आभार मानून घेतो आणि मग शेवटच्या 2 गोष्टींकडे येतो. आज मला रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं. सत्रे सर, मोरे सर, मानकर सर या सगळ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त तुम्हाला शिक्षकांसाठी प्रेरणादायी व्याख्यान द्यायचंय. प्रवास प्रेरणेचा कसा असतो बघा. सर्कल मला पूर्ण करायचं होतं. मगाशी जसं मी साहेबांचं सर्कल सांगितलं तसं प्रेरणेचं माझं सर्कल सांगतो. साधारणतः 1998 साली 27 वर्षापूर्वी डोंबाळा कॉलेजला, ASC कॉलेज, महात्मा फुले कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात त्याचा मी विद्यार्थी, बक्षीस समारंभाला व्यासपीठावर साहेब होते. तेव्हाचे नवी मुंबईचे आयुक्त N. रॉय साहेब होते आणि YT देशमुख साहेब पण आणि JM म्हात्रे साहेब पण होते. तुम्हालाही आठवत असेल 1998 साल होतं. आणि त्या 27 वर्षापूर्वी मी भाषण केल्यानंतर रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांच्या भाषणात माझं कौतुक केलं होतं, मला प्रेरणा दिली होती. प्रेरणेचे ते शब्द, तेव्हा विद्यार्थी म्हणून दिलेली प्रेरणा, तो प्रवास आज व्याख्याता म्हणून त्यांच्या शिक्षकांसाठी प्रेरणा द्यायला मला इथं बोलवलंय. हा कसला योगायोग आहे. प्रेरणेचा सुरू झालेला प्रवास पुन्हा या प्रेरणेपर्यंत येऊन पोहोचलाय. आम्हाला शिक्षकांना हेच घडवायचं आहे की आम्ही चालवू हा पुढे वारसा. हेच तर आम्हाला करायचंय. आणि त्यामुळे ठाकूर साहेब आपल्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अखंड व्याख्यान होईल. त्यांच्या दानशूरतेबद्दल, त्यांच्या सगळ्याच गोष्टींबद्दल, आणि व्यासपीठावर सगळीच मोठी माणसं. अहो, शब्दांचा प्रयोग किती असतो, म्हणजे ही सगळीच मोठी माणसं आहेत की ज्या माणसं तुमचं शब्दांनी आपण विद्यार्थ्यांना अशी प्रेरणा देऊ शकतो की मगाशी आम्ही गप्पा मारता मारता YT देशमुख साहेबांनी 27 वर्षापूर्वी माझी भाषणामध्ये काय सांगितलं होतं याचं उदाहरण त्यांनी मला सांगितलं. मला आश्चर्य वाटलं, 27 वर्षापूर्वीचं लक्षात राहू शकतं. आणि साहेबांनी दुजोरा दिला. साहेब मला म्हणाले, अहो यांनी मला 7-8 वेळा तुमची आठवण झाली की ते उदाहरण सांगतायत. म्हणजे बघा, आता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कराल ना, तुम्हाला वाटेल आपलं कर्तव्य म्हणून करतोय, पण त्यातला एखादा तरी विद्यार्थी तुम्हाला तुमच्या उतार वयात भेटेल की तो सांगेल, बाई मॅडम तुम्ही मला हे सांगितलं होतं म्हणून मी हे केलंय. आणि त्या एका क्षणासाठी आपल्याला कार्य करायचंय. तुम्हा सगळ्यांचे आभार. नावं कुणाकुणाची घेऊ, सगळ्यांचे एका वाक्यात आभार मानतो. आणि मला आनंदही याचा आहे. बघा, तो अजून ते सर्कल असतं की ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेतली, जिथे मी बोलायला आलोय त्याच संस्थेमध्ये माझा भाऊ निखिलेश, तोही शिक्षक म्हणून काम करतोय, शिक्षक म्हणून सेवा देतोय. हाही माझ्या आनंदाचा विषय आहे की मी माझ्या भावाच्या कॉलेजला जो तिथं सेवा देतोय एका चांगल्या ठिकाणी, तिथे मी जातोय, याचाही आनंद माझ्या मनात आहे. खूप वेळ झाला, अधिक बोलत नाही. वेगवेगळे विषय तुम्ही युट्यूबवर प्रशांत देशमुख सर्च करा, नक्की ऐका. आणि अजून मी फक्त एवढी विनंती करेल, माझं जय शिवराय आणि गुड मॉर्निंग ही 2 पुस्तकं आहेत. तुम्ही तर स्वतः वाचाच, पण तुमच्या मुलांना वाचायला द्या.
त्या पुस्तकांना खूप प्रतिसाद मिळतोय. इथे समोर आमचं सागर आहे, तिथे समोर टेबलावरती पुस्तकं आहेत. तुम्ही जाताना जरूर बघा, कारण पुस्तक वाचलं की आपलं मस्तक सुधारतं. माझंच वाचा असं नाही मी म्हणत, पण माझं म्हणणं आहे ते वाचा. त्या दोन्ही पुस्तकांचा अभिप्राय जरूर द्या. त्याच्यावर फोन नंबरही आहे, तुम्ही जाताना जरूर बघा. आणि आता खरंच शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतो आणि मग थांबणार आहे. आणि तुम्हाला हे 2 मुद्दे तुमच्या कृतीत उतरवायचे. बघा कसली प्रेरणा तुम्हाला मिळेल. बघा, समाजामध्ये फिरत असताना आपण पाहत असतो गाड्यांवर